लालबाग परळ खरं तर ठाकरेंचा बालेकिल्ला म्हटला जातो आणि त्यामुळे लालबाग परळ या ठिकाणी जर आपण पाहिलं तर विजय मेळाव्याबद्दल मोठी बॅनरबाजी ही या ठिकाणी झाली आहे। महाराष्ट्राची सुवर्ण पहाट असं या बॅनरवरती लिहिण्यात आलंय। मराठी माणसाने एकजूट आणि एकत्र व्हावं हीच काळाची गरज आहे असं आवाहन या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। थेट जाऊयात लालबाग परळ या परिसरामध्ये। त्या ठिकाणी आमच्या प्रतिनिधी वैष्णवी राऊत या उपस्थित आहे आणि त्यांच्याकडून आपण या संदर्भात अधिकची माहिती खरं तर जाणून घेणार आहे। आज खरं तर सुवर्ण पहाट महाराष्ट्रासाठी म्हणावी लागेल, कारण की आज ऐतिहासिक दिवस आहे। आज जल्लोष मेळावा आहे, विजयी मेळावा आहे आणि त्या दरम्यान आपण आलो आहोत लालबाग परळ या भागामध्ये। हा खरं तर शिवडी मतदारसंघ येतो आणि मनसेचाच नाही तर ठाकरेंचाही बालेकिल्ला म्हणून याला ओळखलं जातं आणि या ठिकाणाहून मोठे जत्तेच्या जत्ते आज मेळाव्यासाठी जाणार असं कळतंय। त्यासाठी इथे बॅनरबाजी सुद्धा करण्यात आली। आपण पाहतोय मनसेकडून या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे। मराठी माणसांनी एकजूट आणि एकत्र व्हावं हीच काळाची खरी गरज आहे आणि आपली ताकद आहे असं यावरती लिहिलंय। तर महाराष्ट्राची सुवर्ण पहाट असं म्हणत देखील या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे। हे फोटो अतिशय प्रतिकात्मक आहे। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसतायत। सोबतच दुसऱ्या साईडला जर आपण बघितलं तर ठाकरेंकडून सुद्धा बॅनरबाजी करण्यात आली आणि त्यावर सुद्धा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसतायत। ठाकरेंची एकजूट हीच महाराष्ट्राची वज्रमूठ असं त्यावरती लिहिण्यात आलंय। बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे। दोन्ही ठाकरे बंधूंचे फोटो एकत्र दिसतायत। कॅमेरामॅन अरविंदसह मी वैष्णवी राऊत, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।